पुढची बातमी धाराशिवमधून पवनचक्की वादातून बीडमधल्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच धाराशिवमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। तुळजापुरातून पवनचक्की गुंडांनी शेतकरी सचिन ठोंबरेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली। मारहाणीबाबत शेतकऱ्यानं महिनाभर आधी तक्रार देऊनही अद्याप पवनचक्की गुंडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। यावरून धाराशिवमध्ये गुंडांना पोलिसांचा आश्रय आहे का असा सवाल उपस्थित होतोय। तुळजापूर तालुक्यातल्या बारूळमधील शेतकरी सचिन ठोंबरे यांनी JWS कंपनीच्या पवनचक्कीला जमीन दिली। मात्र पवनचक्की ठेकेदारांनी करारापेक्षा जास्त जमिनीवर कब्जा केल्यामुळे त्याबाबत विचारणा करायला गेल्यावर मारहाणीचा प्रकार झाल्याचा आरोप सचिन ठोंबरेंनी केलाय। तर मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार देऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय। भैया नेमकं काय घडतंय तुमच्या शेतामध्ये? पवनचक्कीचे जे ठेकेदार आहेत ते काय करतायत, काय घडतं इथं? सर, आमच्याकडून त्यांनी कंपनीनं रस्त्यासाठी 20 गुंठे जमीन घेतलेली सर। मग ते 20 गुंठ्यामध्ये जमीन त्याने वापर न करता माझ्या 15 गुंठे त्यांनी जास्त वापर करतात जमिनीचा। आणि ते विचारण्यासाठी आम्ही गेलो तर ते तुळजापूरचे लोकल गुंड म्हणा आणि इतर त्यांनी बाउन्सर ठेवलेले कंपनीने ते येऊन आम्हाला दडदडीत दमदाटी करणार, मारणार। माझ्यासोबत त्या दिवशी झालेली घटना 14 तारखेला घटना झालेली आहे। मी असं त्यांचं काम चालू असताना मी त्यांना म्हणलं, सर तुमच्या 20 गुंठ्यामध्ये तुम्ही घेतले तेवढ्यामध्ये तुम्ही काम करा, माझ्या इतर क्षेत्रामध्ये तुमचा काही संबंध नाही। तर ते तेवढं विचारलं गेलं असताना त्यांनी माझ्यासोबत मारहाण केली। दादा पवार या माणसाने माझ्या डोक्यात रॉड घालून मला जखमी केलं। ज्यावेळेस मला मारहाण झाली त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो, तिथे माझी कोणीही दखल घेतली नाही। नंतर मी धाराशिवला SP ऑफिसला गेलो, तिथून मला त्यांनी उपचार घेण्यासाठी सिव्हिलला पाठवलं। सिव्हिलमधून मी डिस्चार्ज दिल्यानंतर परत पोलीस स्टेशनला। तर सचिन ठोंबरेंनी केलेल्या आरोपानंतर आजही तक्रार दिल्यास गुन्हा नोंदवणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख यांनी म्हटलंय। 14-12 तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनला हजर जाऊन त्यांनी जबाब दिलेला आहे की आमचं हे प्रकरण आपापसात मिटलेलं आहे, माझा तक्रारी अर्ज निकाली काढावा, म्हणून त्यांचा तक्रारी अर्ज निकाली काढला आहे। तरी संबंधित त्या शेतकरी यांची तक्रार असेल आणि ते पोलीस स्टेशन इथे येऊन त्यांनी तक्रार दिली तर आम्ही संबंधित त्यांची शेतकऱ्याची तक्रार दाखल करून घेत आहोत आणि त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत। दरम्यान कंत्राटदारांवर कारवाई करा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। या ठिकाणी जे पवनचक्कीचे जे लोक आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर मंडळी आहे, हे दहशतवादच माजवतात। खरं सांगायचं तुम्हाला, जमिनी अडपणे, जमिनी बळजबरी जमिनीवर जाऊन हे करणे आणि मग एखादा शेतकरी विरोध करतात तर त्याला दादागिरी केली जाते। वाटतं याचा आम्ही निषेध करतो। याच्याविषयी ठोस पावलं उचलण्यासाठी सरकारला आम्ही आवाहन करतो। तर या सगळ्या पवन ऊर्जा प्रकल्पाचं अर्थकारण नेमकं कसं चालतं पाहूया। पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली जाते किंवा ती भाडे तत्वावर घेतली जाते। भाडे तत्वावर घेतली तर 20 ते 25 वर्षांचा करार त्यासाठी केला जातो। प्रकल्पासाठी साधारणतः 2 ते 3 एकर जमीन लागते। टेकड्या किंवा खुल्या भागातील जमिनी प्राधान्यानं निवडल्या जातात। जमिनीचं मूल्यांकन हे सरकारी किंवा बाजारभावानुसार केलं जातं। शेतजमिनीसाठी नॉन ॲग्रिकल्चर परवानगी आवश्यक असते। पवनचक्की प्रकल्पाचा खर्च त्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो। हा खर्च सरासरी 5 ते 7 कोटी प्रति मेगावॅट इतका असतो। 1 मेगावॅट क्षमतेची पवनचक्की दरवर्षी 2 ते 3 लाख युनिट वीज तयार करू शकते। प्रति युनिटचा सरासरी दर 2.5 ते 5 रुपये प्रति युनिट इतका आहे। दरवर्षी 25 लाख युनिट्स वीज निर्मिती झाली तर सरासरी 4 रुपये प्रति युनिट प्रमाणे वार्षिक उत्पन्न 1 कोटींच्या घरात मिळू शकतं। 10 वर्षांमध्ये उत्पादनाचा खर्च वसूल होतो आणि उर्वरित 10 ते 15 वर्ष नफा कमावता येतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।